पाऊस लांबणीवर भात बियाण्यांची खरेदी मंदावली. कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. पुरेशा पावसानंतरच शहापूर पेरणी करा. तालुक्यासह कृषी ठाणे विभागाचे जिल्ह्यात आवाहन. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने खरीप हंगामातील शेती कामांवर परिणाम होऊ लागला आहे. पुरेसा पाऊस अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणीबाबत प्रतीक्षा करण्याची भूमिका आता घेतली. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवरील भात बियाण्यांची खरेदीही मंदावली आहे. दरवर्षी जून महिन्याच्या मध्यापर्यंत कृषी सेवा केंद्रांवर भात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकरी खरेदी टाळत असून पावसाची वाट पाहत आहेत. कृषी विभागानेही किमान पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. कृषी सेवा केंद्राच्या चालकांच्या मते भात बियाण्यांचा साठा उपलब्ध असला तरी अपेक्षित प्रमाणात विक्री होत नाही. पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास खरेदीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शहापूर तालुक्यात आपण पाहिलं तर पाऊस लांबणीवर पडलाय. अजूनही कुठंतरी भात पेरणी सुरू झाली नाही. शेतकरी संकटात सापडलाय. आपल्या दुकानामध्ये, आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये भात बियाणं उपलब्ध झालेले, मात्र तशा पद्धतीने शेतकरी खरेदीसाठी येत आहेत का? काय नेमकी परिस्थिती आहे? पाऊस लांबल्यामुळं मागच्या वर्षी जर विचार केला तर मेमध्येच पाऊस चालू झाला होता. ह्या वर्षी पाऊस लांबल्यामुळं तशी विक्री चालू आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. त्याला कारण हे आहे की पाऊस लांबलेला आहे. आम्ही तर सर्व प्रकारच्या व्हरायट्या आणि मोठ्या प्रमाणात भरून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं बियाणं कमी पडणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आम्हीही काळजी घेतो, कृषी विभागही काळजी घेत आहे. तर राहिला प्रश्न पावसाचा. आता पाऊस लांबल्यामुळं आणि हा पाऊस लांबेल परत तो लवकरच म्हणजे लांबलेला पण आहे आणि अल निनोमुळं तो लवकरच थांबेल पण. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करू शकतो की त्यांनी गरवी व्हरायटी न लावता त्या जागेमध्ये त्यांनी निमगरवा भाताचा जास्त वापर करावा. एव्हा आपण पाहिलं तर एवढा कधी असा लेट होत नव्हता पाऊस. आणि आता तर आपण पाहिलं तर आतापर्यंत बरीचशी रोपं पेरणीनंतर बाहेर निघायची. आता तर पेरणीच नाही आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होईल का शेतीवरती? पेरणी उशिरा झाल्यामुळं कसं आहे, उत्पादन जे आहे आणि जो एक काळ वेळ असतो. आता जर पाऊस उशिरा चालू झाला तर तो एकदमच जोरात चालू होईल, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं जोराचा पाऊस झाला तर पेरणी त्याच्यामध्ये फसू शकते. जास्त पावसामुळे पेरणी फसू शकते. त्यामुळं पेरतानासुद्धा काळजी घेतली पाहिजे.